लिलावादरम्यानची जी रक्कम होती, जी खेळाडूंची ज्या अमाऊंटची बोली लागली होती, अमाऊंट आपण एलिमिनेट होणाऱ्या संघाला देत असताना त्यापैकी साईनाथ सीसी, भावेश पाटील, त्यानंतर शिखरदादा ठाकूर यांना विनंती आपण सुद्धा यायचे. सूरज सिंग, त्यानंतर नेस्टर डांबा, बंटी गोयल, मकरंद पाटील, चला लवकर या. अमोल भगत, राहुल चौधरी, विनोद बंडा, श्रेयस गुरव, धवल सोलंकी, चेतन भोईर, आणि सचिन सोलंकी. धन्यवाद साईनाथ सीसी, आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. मी डॉक्टर साहेबांना विनंती करेल की आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचंय. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहता बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 ऑर्गनाइज बाय RS ग्रुप. आणि RS ग्रुपच्या जोडीनं जर पाहिलं तर वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन सुरू असलेला क्रिकेटचा सोहळा हा महत्त्वाचा मॅच आहे. हा क्वालिफायच्या दिशेनं जाणारा हा मॅच आहे. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा चेंडू खेळलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. VVPL चौकार. वसई विरार प्रीमियर लीग. थँक्यू. विनंती करेल पागदरी सरांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. पागदरी सरांच्या शुभ हस्ते डॉक्टर सुचित सरांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती होतोय. धन्यवाद सर, आपलं मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थिती नोंदवली त्याबद्दल थँक्यू सो मच.
धन्यवाद. आपण पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीझन 2 ऑर्गनाइज बाय RS ग्रुप आणि वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन को पार्टनर विथ प्रकृती हॉस्पिटल, RS ग्रुप, विवा ग्रुप, 10X अर्थात ब्रँड ऑफ सुजित तेंडुलकर, पाम, SBS ग्लोबल स्कूल, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम, ड्रिंक्स पार्टनर्स, रेड क्रश अँड कोको. हा महत्त्वाचा मॅच आहे. कॉमेडी बॉक्समध्ये आमच्या जोडल्या कैलास आणि दुसऱ्या बाजूला धनंजय जॉईंट होतील आमच्या जोडीनं. हा महत्त्वाचा सामना आहे कारण एक सामना दोघांनी गमावला, एक सामना जिंकलाय आणि हा सामना जिंकला तर क्वालिफाय होणारा चौथा संघ ठरणार आहे सुपर 8मध्ये. उद्याच्या दिवशी जे संघ आहेत ना त्यावरती चर्चा होईल, पण सध्या क्वालिफायच्या रेसमधले 2 संघ आहेत, ST20 कोपरी आणि दुसऱ्या बाजूला शिवसाई स्पोर्ट्स. यामधली ही जुगलबंदी सुरू आहे. हां, एका बाजूला शिवसाईचा संघ, दुसऱ्या बाजूला बघितला T20चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना पाहायला मिळतोय. ऑफ साईडला चेंडूला बघितलं आपण, डीपमध्ये खेळलं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू निघून जातोय, सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाईल 6 या धावसंख्येवरती. End of the over number first here, and after first over it's 6 for loss of 3 wickets. आणि 3 विकेट. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, जो डेल्मॉनला खेळण्याचा प्रयत्न केला, पाठीमागे यष्टीरक्षक होते त्यांनी टिपलाय. असेल 3 फलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये 6 गडी बाद, धावा आहेत धाफलकावरती 3. गोलंदाज सज्ज होतोय. डावरे हाताचा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, थोडासा बाहेर निघाला आणि पंच अजित आपल्याकडे वळत आहेत. अवंतरदात वर होते. 7 for loss of 3 wickets here. काल देखील आपण 5वा जो सामना बघितला ना तुकाराम, तो शेवटच्या विकेटपर्यंत आणि शेवटच्या धावापर्यंत गेला होता. म्हणजे आजचा पण तसाच जावायला पाहिजे का? आता प्रेक्षक ते बिल्कुल आज भी दर्शक तो यही चाहते कि आखिरी गेंद तक, आखिरी विकेट तक, आखिरी रन तक ही मुकाबला चले. तेच पाहिजे. ऑफस्टमच्या बाहेर आहे, थोडंसं लांबून खेळला होता अब्राहमनं आणि तसा सामना झाला ना तर मग काय मध्ये काय प्रेक्षकामध्ये चर्चा होते VVPLची, वसई विरार प्रीमियर लीगची, वसईच्या खेळाडूंची, काही यंगस्टरची, आयकॉनची आणि या संपूर्ण आयोजन नियोजनाची चर्चा भरपूर आहे. एक से बढ़कर एक सामने होत चालल्यात, त्याच्यामुळे चर्चा सर्वदूर आहे. मोठी स्पर्धा आहे, नो डाऊट अबाउट इट. वाट बघितली आणि क्षेत्ररक्षकाने देखील वाट बघितली. चेंडूच्या येण्याची गडी बाद झालाय तिथेही. करण्याचा प्रयत्न थोडासा दूरवरनं या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि गली रिजनमध्ये एक चांगला झेल टिपलाय बघा. अरमानचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. गली क्षेत्रामध्ये राजेश योग्य होते. मागच्या सामन्यामध्ये थोडीशी दुखापत झाली होती, इंजर्ड झाले होते, पण त्या इंजरीतनं बाहेर येऊन पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी सर्व्हिस देण्यासाठी, टीमच्या सेवेसाठी पुन्हा एकदा ते हजर झालेत. त्यांना माहिती आहे भाई यहा मौका अगर चुका तो जहीर भाई हमारे कहते हैं 365 दिन इंतजार करना पडा. 1 वर्ष वाट बघावी लागणार या वसई विरार प्रीमियर लीगची. तितकी वाट बघण्याची तयारी नाही आहेत. थोडंसं जखमी झालं, थोडंसं लागलंय, पण त्या लागल्यावरती जखमेवरती फुंकर घालून जखमेवरती उपचार करून पुन्हा एकदा मैदानावरती दाखल झालाय. नक्कीच राजेश प्रयत्न करतोय. मला माझ्या संघाला जिंकवायचं आहे, मला माझ्या संघाला पुढे न्यायचं आहे आणि याच उद्दिष्टाने बघितलं आपण प्रयत्न करतोय राजेश सारखा क्रिकेटर. जसं तुम्ही उल्लेख केला राजेश प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूला परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. 7 धावांवरती 4 विकेट गमावलेत आणि ही जोडी मैदानावरती ज्यानं मागचा सामना जिंकवला होता.
ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्ही शफल केलं 5 6 7 स्टंप पर्यंत तुम्ही शफल केलं. अरमाननं ते पाहिलं होतं, तुम्हाला त्यानं फॉलो केलं, पाठलाग केला आणि चेंडू थोडा बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. चांगली गोलंदाजी अरमान करतायत. 7 वरती 4 गडी गमावल्यात. परिस्थिती थोडीशी नाजूक आहेत, त्याच्यातनं सावरण्याचा प्रयत्न संदीप किनी सँडी आणि दुसऱ्या बाजूला विघ्नेश. लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि गडी बाद. चौथा गडी बाद होतोय. बिल्कुल विघ्नेश भाई वही कह रहे थे भाई, थोड़ा सा वक्त देना था. क्रिकेटचा खेळ असा आहे, तुम्ही थोडासा वेळ द्या, टाइम स्पेंड करा. येणारा वेळ कदाचित तुमच्यासाठी चांगला वेळ घेऊन येऊ शकतो आणि तो वेळ देणं गरजेचं होतं. तो वेळ घेतला गेला नाही आहे. आणि त्यानंतर हा विकेट थोडंसं लांबून खेळलं होतं, दुरून खेळलं होतं चेंडूला. प्रथम हा झेल टिपला बघा, लांबून खेळलं होता चेंडू, बराच वेळ हवेत राहिला. प्रथमेश कुडू अर्थात प्रथम होते लॉंग ऑनला आणि त्याने टिपलाय. हा सुंदर असा कॅमेरावर चांगला आहे. DBN क्लीन अँड नीट टेलिकास्ट म्हणून ज्या यूट्यूब चॅनलकडे पाहिलं जातं तर DBN आहेत. आता 2 आयकॉन मैदानावरती आहेत. एक तालुका आयकॉन विघ्नेश साखळतोडे, एक ऑल इंडिया आयकॉन प्रीतम बारी आहेत. पण जबाबदारी मोठी आहे. मागे ज्यावेळेला भरतजी मोरे आणि आम्ही चर्चा करतो त्यावेळेला रिंगिंग बेलचा उल्लेख झाला, अलार्मचा उल्लेख झाला. प्रत्येकाला वाटते बाबा अलार्म आपल्याला उठवते, अलार्म नाही उठवत, जबाबदारी आपल्याला उठवते. काहीतरी काम करायचं आहे, अलार्म त्यासाठी लावलेला असतो. उद्या काहीतरी चांगलं करायचं आहे, काम करायचं आहे म्हणून आपण अलार्म लावतो. भाई अलार्म नहीं जगाता, जिम्मेदारी जगाती है. या वही जिम्मेदारी आपको निभानी है. जबाबदारी तुम्हाला निभवायची आहे. संघ मालकाने दाखवलेला विश्वास, टीमने दिलेली तुम्हाला साथ इथे निभावायची आहे. एका बाजूने प्रीतम, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण विघ्नेश सारखा खेळाडू पाहायला भेटले, त्यात काही शंका नाहीये. गोलंदाज सज्ज होतोय डावऱ्या हाताने. टप्पा पडल्यानंतर आत आला होता चेंडू. सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा लो राहणारा चेंडू होता आणि त्या कारणानं थोडंसं झुकावं लागलं. एका बाजूने बघितलं विघ्नेश सारखा खेळाडू, अर्नाळचा सितारा पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने बघितलं तर पालघरचा सितारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर तुम्ही डहाणूला जावा, धाकटी डहाणूच्या ठिकाणी जावा, तिथून अगदी छोट्याशा गावातनं सुरू केलेला हा प्रवास आहे प्रीतम भारी यांचा आणि आता तो ऑल इंडिया स्तरावरती हा खेळाडू पोहोचलाय. अरमान यांचा चेंडू होता, पिक केला त्या चेंडूला. षटकार येईल, षटकार आलाय देखील. त्याला चेंडूला वाढवलंय मिडविकेट सीमारेष पार. दॅट्स अ काउंटर अटॅक तुम्ही केला होता. काउंटर अटॅक आम्ही करणार व तुम्ही तुम्हाला थोडासा वरचढ ठरले होते आणि पुन्हा एकदा या प्रीतम बारीने दाखवून दिले या मॅचमध्ये परतायचं तर काउंटर अटॅक केला पाहिजे, तर काउंटर अटॅक केलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 13, 5 गडी बाद 13 धावा, 1 षटकार आपण प्रीतम बारीच्या बॅटमधनं पाहिलाय आणि अजून 1 षटकारासाठी प्राईज आले विकास पाटील विराटनगर यांच्याकडनं. विघ्नेश साखरतोडेच्या प्रत्येक सिक्सरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. 2 षटकामध्ये बघितलं आपण 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जरी बघितलं आपण 5 गडी बाद झाले असले तरी मी या सामन्याला खेळणार, मी माझ्या संघाला पुढे घेऊन जाणार, मी चांगलं टार्गेट उभं करणार या उद्देशाने बघितलं आपण दोन्ही खेळाडू बघितलं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिल्कुल टारगेट सभी के पास होता है. प्रत्येकाजवळ असतं टार्गेट. किसी को बनाना होता है, किसी को हासिल करना होता है. ज्या वेळेला तुम्हाला टार्गेट सेट करायचं ना तर मग कोणाला तरी टार्गेट करावं लागणार. भाई लक्ष साधायचं तर कोणावरती तरी लक्ष करायचं, लक्षपूर्वक खेळायचं, कोणाला लक्षात ठेवायचं आणि कोणाकडनं दुर्लक्ष करायचं आहे. काही कामावरती दुर्लक्ष की करावं लागणार आहे. टार्गेट आपको सेट करना है. यावेळेला जर पाहिला तर विघ्नेश साखळतोडे स्ट्रायकर एंडला, प्रीतम बारी नॉन स्ट्राईक एंडला आणि समोरच्या SC20चा तालुका आयकॉन भरत पाटील गोलंदाज. हा ट्रँगल झालाय. दॅट्स अ ट्रँगल. तालुका आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन, तालुका 3 जर पाहिलं तर ट्रँगल झालाय. असं वर्ल्डमध्ये पाहिलं ना तर बर्मुडा ट्रँगल हे फेमस आहे. तिथं गेलं का परत जहाज बुडतात. दॅट्स अ ट्रँगल झालाय. हा त्रिकोण आहे सध्या मैदानावरती जो दिसून आलाय. बिलकुल बिलकुल. जसं जॉमेट्रीमध्ये आपण सर्कल बघतो, क्वाड्रिलॅटरल बघतो, परंतु हे ट्रायंगल आहे.
सुंदर प्लेसमेंट पाहायला मिळतंय. चेंडू बघितला डीप मध्ये निघून जातोय 30 यार्डच्या बाहेर. सिंगल आले, एक के बिना कुछ नाही यहाँ पर. आणि मी का म्हटलं तर बघा ट्रायंगल आहे, त्रिकोण आहे, तुम्ही चांगला उल्लेख केला. कधी त्रिकोण असतो, चौकोन असतो, पंचकोन असतो, अष्टकोन असतो, पण त्याच्यात महत्वाचं काय माहिती का? दृष्टिकोन. दॅट्स अ पॉइंट ऑफ व्ह्यू. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन. आप मैच को किस तरह से देखते हो? या वेळेला हालात थोड़ी सी खराब है भाई. इस समय आप क्या सोच रहे हो? सोच का दायरा बढ़ाने की आवश्यकता है. विचारावरती तुम्ही तुमचे विचार असे माना तर कोणीतरी तुमच्या विचारावरती विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे विचार महत्वाचे आहेत. पॉइंट ऑफ व्ह्यू, देखने का नजरिया, दृष्टिकोन महत्वाचा आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरनं, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले बाउंड लाईनच्या बाहेर. व्हीव्हीपीएल षटकार. सोहळा आहे, व्हीव्हीपीएल चा रंगलाय सोहळा. अख्खा वसई विरार झालाय गोळा. प्रीतम बारी काय स्ट्रोक खेळला होता. ज्या पद्धतीने त्यांचं नाव आहे ना प्रीतम बारी, स्ट्रोक देखील त्यांनी खेळला होता. अगदी भारी, अगदी भारी. आणि व्हीव्हीपीएल चाललाय लय भारी, लय भारी. दॅट्स लय भारी. पायावरचा चेंडू होता, ब्लेक केलाय चेंडूला. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेच्या बाहेर. एक षटकार पाहिलाय, त्यानंतर चाललेला हा दमदार व्हीव्हीपीएल चौकार. पाच गडी लवकर बाद झाले होते, परंतु प्रीतमने आपल्या संघाला सवारलंय. विघ्नेशने त्याला साथ दिले. विघ्नेशने त्याला साथ दिलेली आहे. प्रीतम आहे, बिलकुल प्रीतम प्यारे. वारे वारे तेरे वारे न्यारे. तसा बॅटिंग सध्या मैदानावरती करतोय प्रीतम बारी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पिक केलाय. चेंडू सीमारच्या बाहेर येतोय खणखणीत षटकार. हा कोटब्याचा चेंडू होता, त्यावरती प्रहार. चेंडूला पूल केले आणि पाठवले मिड विकेट सीमारेषा पार. सकाळी आपण उठतो, चहा घेतो, कधी चहामध्ये बटर घेतो, कधी घेतो खारी. आणि मैदानावरती बरसलाय प्रीतम बारी. बारी बरसलाय मैदानावरती. आणि काय बॅटिंग चालय. टोस्ट अँड खारी घ्या. मैदानावरती प्रीतम बारी आहे. आणि बारी बिलकुल बारी सबकी बारी. तसं म्हटलं जातं मागच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाज गेंदबाज की बारी थी, इस बार बल्लेबाज हा भी हो रहे. बिल्कुल बिल्कुल बेहतरीन क्रिकेट देखने को मिलता हुआ. गेंदबाज तैयार होते हुए कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तयारीत होता. ST20 म्हणतोय आम्ही जिंकणार, शिवसाई म्हणतो आम्ही जिंकणार, परंतु अजूनही दुसरी इनिंग बाकी आहे. बिलकुल. आणि सगळ्यामध्ये चर्चा बाबा जिंकून जिंकणार कोण. या 2 मध्ये फायनल, त्या फायनलच्या स्टेज पर्यंत पोहोचणार कोण, ती चर्चा सध्या मैदानावरती आहेत. प्रेक्षक देखील आहेत. आता जर पाहिलं तर घड्याळामध्ये पाहिलं तर 10 वाजून गेलेत, म्हणजे 11 वाजता सुमार होत चाललाय. पण प्रेक्षक मोठ्या संख्येने मैदानावरती आलेत. ऑन द टॉस आले होते. आता राईट आर्म अराउंड द विकेट आले. कुठल्यावरनं थोडासा उचली घेतला, थोडासा राईज झाला. तो राईज होणारा चेंडू फलंदाजाला सरप्राईज करून गेलाय. हा चेंडू बघा, शेवटचा बॉल अँगल बनवला होता. गुडलँडवरनं उचली घेतलाय. ऑन द टोस थोड्या टाचेवरती आले होते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या 2 षटकामध्ये धावा नव्हत्या, या षटकामध्ये 17 धावा आल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 5 गडी बाद, 30 धावा धापलकावरती. ओव्हर अँड व्हेरी डेंजरस ओव्हर. चला चौथ्या षटकाला आता मात्र सुरुवात होते. मागच्या षटकामध्ये 2 षटकार आपण बघितले आहेत, 1 चौकार देखील आपण बघितलाय. मागच्याच मॅच मध्ये आपण नक्कीच सचिनला चांगली खेळ करताना या मैदानावरती बघितलंय. 8 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी त्याने सकाळी होती. प्रीतम बारीची 22 धावांची खेळी ती पाहिल्यात. आणि अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल कंडिशन विघ्नेशने ठोकलेला तो षटकार पाहिलाय.
त्यामुळे हा मॅच तसा साधा सुद्धा नाहीये. दोन्ही टीम प्रयत्न करणार. त्यांना माहिती आहे सामन्याचं महत्व किती महत्व आहे. दॅट्स तसा VVPL वर तुम्ही उल्लेख केला ना, तसा VVIP क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहेत व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर आहे VVPL आणि ती हाताळण्यासाठी राजेश ओगे कोपरीचे खेळाडू सज्ज झाल्यात. कोपरी गावचा खेळाडू आहे आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख नेहमीच राहिलेली आहे. राजेश ओगे आहेत, विघ्नेश आणि समोर प्रीतम आहेत. सध्या धावफलक 1ने वाढून जातोय 31-31. राजेश जरी बघितलं आपण थोडीशी जखम असली तरी क्रिकेटला खेळतोय, आपल्या संघाला साथ देण्याचा जो प्रयत्न करतोय. पहिला चेंडू त्याने हाताळलाय. बिल्कुल जैसे कहते हैं ना भाई, संघर्ष में आदमी अकेला चलता है, सफलता में दुनिया उसके साथ होती. सफलता में है क्योंकि कामयाब होने के लिए आपको अकेले बनना पड़ता है. लोग तो तब जुड़ते हैं जब आप कामयाब होते हो. हो इथे मात्र टप्पा पडला. त्याच्यानंतर बघितला आपण चेंडू बघितला शरीराला आदळतोय, परंतु काय चेंडू होता. हीच खासियत आहे राजेशची. कधी नक्कीच आत आणि आणतो चेंडूला, प्रेक्षकांवर कधी टाळ्यांची बाहेर. दाद राजेशच्या या खेळाडू वृत्तीला आणि त्याने जो किलिंग स्पिरिट दाखवलाय, किलिंग स्पिरिट दाखवलाय. त्याला माहिती आहे हा मॅच महत्वाचा आहे. या मॅच मध्ये माझी गोलंदाजी, माझी बॉलिंग, अचूक लाईन अँड लेन न केलेली ती गोलंदाजी इफेक्टिव्ह ठरू शकेल म्हणून आलाय. हे बॅटल आहे समोर प्रीतम बारी स्ट्रायकरला. हे बॅटल आहे भावा, बॅटल बॅटल बॅटल. एका बाजूला प्रीतम बारी, दुसऱ्या बाजूला राजेश ओगे. मध्ये बॅटल ठरले. एकमेकांना केलं जातं टॅकल. मैदानावरती रंगलंय दोन खेळाडू मधलं बॅटल. एका बाजूने कोपरीचा सितारा पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने बघितला पालघरचा तो सितारा पाहायला मिळतोय, डहाणूचा तो सितारा पाहायला मिळतोय. बघा राजेशने बघितला आपण आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केले 3 चेंडूमध्ये. आणि ती कुठल्या ओव्हर मध्ये? VVPL व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर मध्ये. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, अपिश केला होता, ऑफ ड्राईव्ह केलाय. 1 बाउन्स फील्ड करतील अयुब शेख. तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पुन्हा. 4 मध्ये फक्त 2 दिल्यात, 4 मध्ये 2 दिल्यात. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. 2 चेंडू अगदी यासाठी महत्वाचे आहेत का इथून स्कोरबोर्ड वाढेल, प्लस होईल, मायनस होईल. प्लस मायनस वाला जसा निगेटिव्ह पॉझिटिव्ह वाला असतो ना, तसा हा निगेटिव्ह. ज्यावेळेला तुम्ही माईक घेता ना, माईकमध्ये सेल पण टाकले जातात प्लस अँड मायनस बघून. आता देखील आहेत प्लस अँड मायनस वाला हा खेळ आहे. नक्कीच वजाबाकीवाला खेळ आहे. वॉट अ डिलिव्हरी, वॉट अ डिलिव्हरी. दिस वॉज अ फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू होता, परंतु काय घडलंय आपल्याला तेही बघायचं आहे. कारण बघितला कदाचित बॅटला तो चेंडू लागला का ते इम्पॉर्टंट आहे. आणि कारण पंचाकडनं दुसरा इशारा न झाला याचा अर्थ तोच आहे. पंचाने पाहिलं होतं की बाबा लागलाय की काय. स्क्रीनवरती बघा थोडा स्पर्श झालाय असं पंचाचं नक्कीच आपलं मोहन नोंदवलंय. कारण चेंडू ट्रॅव्हल झाला ना त्याच्यावरनं ते मोहन नोंदवलंय. पण मजा आले, मजा आले. हा शेवटचा बॉल आहे. धावा धापलकवरती त्या 33-3 आल्यात. इथे आता प्लस मायनस वाला खेळ आहे. काय मॅच आहे, काय मॅच आहे. कालच्या सारखाच मॅच आहे. वजाबाकीवाला खेळ आहे, परंतु एक चेंडू बाकी आहे. नाही वजाबाकी नाही तर मग गुणाकार होईल जास्त जर धावा आल्या तर. फटका खेळाय जरूर पण चेंडू जमीन लगत चालला. वाईट स्टॉंगला क्षेत्ररक्षकाला वेगानं राजेश ओगेसाठी टाळे येतील. त्याने दाखवलेल्या या खेळाडू वृत्तीला, त्याने दाखवल्या झुंजार वृत्तीला, त्याने दाखवल्या या किलिंग इन्स्टिंक्टला. दॅट्स अ किलिंग इन्स्टंट. मला इथे खेळायचं आहे. भले थोडासा जखमी झालो, भले थोडासा इंजर्ड झालोय, पण याच्यातनं माझ्या टीमची गरज आहे, टीमची आवश्यकता आहे आणि मला खेळायचं आहे. नक्कीच सलाम आहे तुमच्या या किलिंग इन्स्टिंक्टच्या या झुंजार वृत्तीला. टीम स्पिरिट दाखवलंय, टीम स्पिरिट दाखवलंय. जरी मी जखमी झालेलो असलो तर मी माझ्या संघासाठी खेळणार, मी माझ्या संघासाठी धडपडणार. हे या ठिकाणी बघितलं राजेशने दाखवून दिलेलं आहे. आणि ज्या स्पेशल ओव्हर होती त्या स्पेशल ओव्हरमध्ये बघितलं आपण 10 धावा देखील त्यांनी करून दिलेलं नाही आहेत. आणि येतं कुठून म्हणजे असं किलिंग असे येतं कुठून. इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यात, इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यात. कोपरीच्या टीम करतात त्यांना क्रिकेट खेळल्यात. सध्या 40+ क्रिकेट खेळतात. 40+ क्रिकेटसाठी ते खेळतात. पण अशा वेळेला देखील ज्यावेळेला संघाला गरज होती, ST20 कोपरीला गरज होती, त्यावेळेला अगदी सारे साथी काम के सबका अपना मोल. प्रत्येकाचा मोल आहे. 11 खेळाडू खेळतात. सारे साथी काम के सबका अपना मोल और ऐसे वक्त में साथ देना वो सबसे अनमोल. ऐसे वक्त में जो साथ दे वो सबसे अनमोल है. अनमोल कामगिरी राजेश ओगीची पाहिले मागच्या ओव्हरमध्ये. नक्कीच नक्कीच स्पेशल ओव्हर आता मात्र संपले.
5व्या षटकाला सुरुवात होणार आहे. समोरून गोलंदाजी होईल यात काही शंका नाही आहे. समोरून गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साईडला बघितलं शॉर्ट फाईन लेग पाहायला मिळतंय. डीपमध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज होतोय. आयुब यांचा चेंडू होता, त्याला दाटलाय षटकारासाठी. येतोय खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवरती हा कोटप्याचा चेंडू होता, त्यावरती अगदी मागे गेला आणि तुटून पडले आणि त्याला पुल केलंय आणि चेंडूला पाठवले बाउंड लाईनच्या बाहेर, मिड विकेट सीमारेषा पार. हा बघा तितका या कोण नव्हता आणि प्रीतम बारी जणू काही सांगतोय मागच्या ओव्हरमध्ये VBPL ओव्हरमध्ये आम्ही रन नाही केल्यात, पण त्याची पुन्हा एकदा भरपाई या ओव्हरमध्ये आम्ही करणार. पहिल्याच बॉलवरती षटकार. विकास पाटील विराटनगर यांच्याकडनं प्राईज आलंय. प्रीतम बारी आणि विघ्नेश यांच्या प्रत्येक सिक्सरसाठी आता येणाऱ्या 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूने बघितलं आपण प्रीतम बारी देखील जाम बारी खेळतोय. 12 चेंडूमध्ये 30 धावा त्याच्या नावावरती आहेत. ओहो, आता मात्र ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे. गडी बाद. जिथे स्ट्रोक खेळला होता तिथेच बघितलं क्षेत्ररक्षक होता. कदाचित त्या क्षेत्ररक्षकाला माहिती होतं की चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे. प्रीतम बारी थोडंसं नाराज मानाने 30 धावांची खेळी जरूर त्याने खेळली, पण अशा वेळेला बाद झाल्या ज्यावेळेला मोमेंटम कदाचित थोडासा खेचून आणण्याचा प्रयत्न ते करत होते आणि मोमेंटमला ब्रेक करताना ब्रेक थ्रू आलाय. बघा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, आले होते, खेळायचं होतं पॉईंटच्या डोक्यावरनं, पण डीप पॉईंटला फिल्डर होते, आरामात आले डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि त्याने टिपलाय. हा आरामात असा झेल त्यांना या मोमेंटमला ब्रेक करायचं होतं. मागच्या ओव्हरमध्ये जो मोमेंटम गोलंदाजच्या बाजूने गेला त्याला ब्रेक करण्याचा प्रयत्न. हा बघा डीप इन द क्रीज गेले होते आणि फटका खेळताना डीप पॉईंट रिजनमध्ये हा झेल टिपला गेलाय. तुम्ही ब्रेक करायला गेला पण ब्रेक थ्रू मिळालाय तो फलंदाजाला. जिग्नेश आला ना, जिग्नेश अजून एक आक्रमक फलंदाज हरण्याचा खेळाडू येतोय. 2 हरण्याचे खेळाडू समोर आहेत. समोर कासारवलीचा तुम्ही उल्लेख केला होता बायकर मॅन, असं भरपूर बाईक त्यांनी घेतलेले आहेत. अयूब शेख आहेत, ऑल इंडिया आयकॉन या टीममध्ये खेळतोय. तर समोर हरण्याचा एक विघ्नेश आहे आणि दुसऱ्या बाजूला जिग्नेश पण दोघांना खेळावं लागणार आहे ते विशेष. एका बाजूने व्ही नावाचा खेळाडू, दुसऱ्या बाजूने जे नावाचा खेळाडू. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू कुठे होता? चेंडू बघितला ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा चेंडू पुन्हा एकदा मेगा स्क्रीनवरती बघा. हा बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता. थोडंसं कटर होता, लेग कटर हा चेंडू हाताळला गेला होता. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना फुल टॉस बॉल फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे टिप्स केलेला त्याच्या डोक्यावरून, तो पाहत होता दूरून, चेंडू गेला डोक्यावरून. VBPL षटकार. धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जिग्नेशने आपली पोझिशन थोडीशी चेंज केली होती आणि त्यानंतर बघितलं षटकार खेळला होता. लक्ष्मणच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड येईल, आलाय वाईड. आणि अशा वेळेला जसा तुम्ही उल्लेख केला बाबा, जिग्नेशचा उल्लेख केला होता, म्हणजे वीचा उल्लेख केला, जेचा उल्लेख केला, लेकिन ये जिग्नेश भाई है, इनको थोड़ा सा जिगरबाज खेल दिखाना है भाई. जिगरबाज खेळ तुम्हाला खेळावा लागणार आणि ट्रिगर मोमेंटला तुम्हाला कॅच करावा लागणार. ट्रिगर मोमेंट आहे. डान्सिंग डाऊन द विकेट समोर खेळ आहे. 1 बाउन्स फील्ड करण्यात जाईल चेंडूला, लॉंग ऑफला फील्ड कर दिला. तोपर्यंत 1 धावे चेंडूवरतं पूर्ण. एका धावेने धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 46. 4 and 6 कमी लागल्यात तरी स्कोर झालाय तो 46. 46 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने 5 गडी बाद झाले होते ना, तरी देखील आपण बघितलं 46 पर्यंत पोहोचलाय हा संघ. सुरुवातीच्या त्या एक पार्टनरशिप बिल्ड झाली ना मध्ये, प्रीतम बारी आणि विघ्नेशच्या मध्ये एक पार्टनरशिप बिल्ड झाली होती आणि विघ्नेश बराच वेळ नॉनस्ट्रायकरला उभे होते. आता स्ट्रायकर एंडला आलाय आणि त्यांना माहिती आहे बाबा स्ट्रायकरला आलोय ना एरियल रूटनं स्ट्राईक करण्यासाठी, हवाई सफर, मोठे फटके खेळण्यासाठी मी आलोय. आता तीच कहाणी असणार. अयुबनं हे पहिलं षटक हाताळलं होतं 3 विकेटचं. या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला होता.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता बॅकफुट पंच. ये विघ्नेश है भाई, बड़े मंच का बड़ा सरपंच है. बॅकफुट पंच खेळलाय, चेंडू गेला सीमारेषा पार. VVPL षटकार. शिवसाई स्पोर्ट्स चेअर. शिवसाई या संघासाठी 50 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि 52 वरती पोहोचलाय. बघा रिप्लाय देखील बघा काय स्ट्रोक आहे. एक अप्रतिम पंच पाहायला मिळतोय आणि तो देखील बघितला एक्स्ट्रा कव्हर आणि बघितला मिड ऑफच्या मध्ये. नाही जसं तुम्ही उल्लेख केला बाबा एक्स्ट्रा कव्हर, असा फटका खेळण्यासाठी एक्स्ट्रा पॉवर. जसा तुम्ही पेट्रोल पंपवरती जाता ना, पॉवरवाला मायलेजवाला पेट्रोल टाकता, एक्स्ट्रा माईलवाला टाकता. दॅट्स अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. हा प्रेक्षक वर्ग आहे, हा प्रेक्षक वर्ग VVPL ला बघायला आलाय, सपोर्ट करायला आलाय, आपल्या टीमला आपल्या खेळाडूंना आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी आलाय. ST20चा हा सपोर्टिंग स्टाफ आहे. आवाज करतोय, हात उंचावतोय, कारण त्यांना माहिती आहे सध्या ST20 चांगल्या स्थितीमध्ये आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 52 धावा झाल्यात. मागचा कालचा सामना आपण 67 धावांचा पाहिला होता. शेवटचा मॅच तोडसूरचा मॅच. आता बघूया हा स्कोरबोर्ड त्या जवळ जाईल का. शेवटचा षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा राजेश ओके सज्ज झाला. स्ट्रायकरला जिग्नेश, नॉन स्ट्रायकरला विघ्नेश, बॉलिंगला राजेश. श आल्या, सर्वांचे श आल्यात सांगतात. जिग्नेश, विघ्नेश, राजेश. फक्त श फॉर शेवट. शेवट कोण गोड करणार. अंत भला तो सब भला. आखिर में शेवट कोण गोड करणार या मॅचचा. जसं आपण काल सामना बघितला होता मेमन CC वर्सेस विकास 0700 यांच्यामध्ये आणि त्यामध्ये शेवट गोड केला होता विकास 0700 ने. चला बघूया. आणि त्याच विकास पाटील विराटनगरकडनं ते प्राइज आहे सिक्सरला. हा काल ते क्वालिफाय झाल्यात आणि आता वाटतं बाबा हे पण क्वालिफाय होऊ द्या. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. डिफेक्टच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील, दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात. रनिंग बिटवीन द विकेट. ही चित्याची चपलाई आहे, चित्याची चपलाई विघ्नेशकडे. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. डबल फाय, हाय फाय वाला गेम आहे, हाय क्लास वाला गेम आहे आणि अगदी हृदयाची धडकन वाढवणारा मॅच चाललाय. 55 धावा धापलकावर देत हा प्रेक्षक वर्ग आहे. तो पाहतोय VVPL ला ST20चा सपोर्टर आहे. तो देखील आलाय तिथे आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. नक्कीच नक्कीच. मला माझ्या संघासाठी प्रोटेक्ट करण्यासाठी जायचं आहे. मला माझ्या संघासाठी नक्कीच एक उत्साह वाढवण्यासाठी जायचं आहे आणि त्या कारणास्तव बघितलं हा दर्शक वर्ग आलाय. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. एन टू द कॅप, वेल दॅट क्रॉस बाउंड्री लाईन. नाही चेंडू अडवला गेलाय. क्षेत्रशः अतिशय सुंदर पाहायला मिळतंय. घमासान आहे मात्र इथे विकेट देखील पडणार आहे. विकेट पडली जाते. की आराध्य देवळाची सत्यनारायण बस गाणं वाजलं गेलं आणि हा छोटा सपोर्ट आहे आता ST20चा. नन्ना मुन्ना राही आलाय. साक्ष आहे, साक्ष एकदा फ्लॅग्स थोडंसं वर करा साक्ष. हो आणि हा तो आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलाय. शेवटच्या काही चेंडूचा 5, 6, 7 हा काही गाडी नंबर नाही, सध्या स्कोरबोर्ड आहे. 56 लॉस ऑफ 7. नक्कीच. कोणी आपल्या गावामधून आलाय, कोणी शहरामधून आलाय, कोणी पालघर जिल्ह्यामधून आलाय, कोणी बाहेरून देखील प्रेक्षक वर्ग इथे आलाय. अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डावरे हाताने लॉफ्ट स्ट्रोक लॉंग ऑन मध्ये आणि सरळ बघितलं षटकारासाठी 8-6 यार. विघ्नेशना समोर केला होता, समोर स्टेट ग्राउंड. तिथे VVPL अगदी हायलाइट आहेत. VVPL तिथे हा षटकार ठोकलाय. विकास पाटील यांच्याकडनं लागलेला पारितोषिक आहेत. धावा धापलकावरती 62 62. हो व्हॉट अ स्ट्रोक. जबरदस्त अफलातून स्ट्रोक. षटकार
षटकार हाय फटका बघा भाई, एक बार देखो, बार बार देखो, 1000 बार देखो, ये देखने की चीज है, ये देखने की चीज है. लागोपाठचा तिसरा षटकार आला तर कॅश प्राइज आहे शिवम पाताडेकडनं. तिसरा षटकार आलाय. 3 रो 68 वरनं गाडी गेले 74. का डान्स बघा काय भारी करतात. बिलकुल बजेगी सिटी, बजेगी टाली, हो हुल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पर उठता है तो भाई खेल खेल का रहता है. 74 झाल्या, 74 धावा धावलकावर झाल्या, 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 3 षटकारानं मॅचचा रूप बदललाय. हा शेवटचा तिसरा षटकार बघा. शिवम पाताडे यांनी प्राइज लावलं होतं 500 रुपये तिसऱ्या षटकारासाठी आणि ते पटकावले ते विघ्नेशनं. 74 धावा हे सेलिब्रेशन आहे त्या षटकारानंतर. Vasai Virar Premier League 2026 Season 2 organized by RS Group and Vasai Virar Underarm Box Cricket Association, co-partner with Prakriti Hospital, RS Group, Viva Group, 10X Show, a brand of Sachin Tendulkar, Palm Infrastructure आणि SBS Global School, Institute of Hotel Management and Tourism. त्यानंतर ड्रिंक्स पार्टनर आहेत रेड क्रश अँड कोको. मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर्स, ट्रॉफी स्पॉन्सर्स बाय RS Group, मेडल स्पॉन्सर्स बाय वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन, कॅप स्पॉन्सर बाय विराट ब्रँड, 10XU शूज ब्रँड ऑफ सचिन तेंडुलकर, स्पॉन्सर्स 10X टी शर्ट्स द ब्रँड ऑफ सचिन तेंडुलकर. हे सर्व स्पॉन्सर्स आहेत, यांचा देखील मनापासून आभार आहे. ही स्पर्धा यशस्वी होते किंवा यशस्वीच्या दिशेनं वाटचाल करते याच्या पाठीमागे RS ग्रुप आहे, याच्या पाठीमागे वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आहे. आणि या दोघांनाही जी महत्वाची साथ आहे बहुजन विकास आघाडीची. याच्यामुळे एक जसं गाणं वाजलं ना, ये बंधन तो, हे अतूट बंधन आहे भाई, हे अतूट बंधन आहे या सर्वांचं. आणि त्या अतूट बंधनामुळे ही स्पर्धा VVPL वसई विरार प्रीमियर लीग 2026 जी रंगते ना, त्याला कारण आहे या सर्वांचा लागलेला हातभार, या सर्वांनी केलेली मेहनत आणि या सर्वांचं अगदी नेटकं आणि इसका भव्य दिव्य आयोजन नियोजन आहेत. आमच्या दोन्हीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल. पुन्हा एकदा या VVPLच्या आयोजन नियोजनामध्ये देखील अगदी महत्त्वाचा रोल ज्यांचा आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये याच्या अगोदर ज्यांचा आपण आवाज ऐकलात बरेचसे मोरे जॉईन होतील. महत्त्वाचा मॅच आहे. काल असाच आपण शेवटचा मॅच अनुभवलेला होता 68चा. ज्यावेळेला मी झालं तर 52 धावा, मी म्हटलं 68 होतील का. 68 वरनं अजून एक षटकाराला 74 75 धावा करायच्या आहेत. पण ती पहिली इनिंग होती, दुसरी इनिंग धमाकेदार आहेत. पिक्चर बघायला जाता पहिला पार्ट बघता का दुसरा बघता, इंटरवलमध्ये परत जाता ना, तो भाई इंटरवल हुआ है, इंटरवल हुआ है, इंटरवल में बाहर जाइए, पॉपकॉर्न खाइए, थम्सअप पीजिए, लेकिन वापस इस मैच की तरफ आइए क्योंकि एक और घमासान अब आने वाला है. पुन्हा एकदा स्वागत करूया भरतजी मोरे यांचं कॉमेंट्री बॉक्समध्ये. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीझन 2 ऑर्गनाइज्ड बाय RS Group and वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन, co-partner with Prakriti Hospital, RS Group, Viva Group,
10XU, brand of Sachin Tendulkar, Palms Infrastructure, SBS Global School and Institute of Hotel and Tourism Management, drink partner Red Crush and Coco, man of the match, trophy sponsored by RS Group, medal sponsored by Basaviran Box Sundaram Cricket Association, cap sponsored by Virat Brand, 10XU shoes sponsored by Sir Sachin Tendulkar, 10XU t-shirt sponsored by Sir Sachin Tendulkar. सो हे सगळे आमचे स्पॉन्सर ज्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने पार पडते. VBPLचा थरार आपण बघत आहात. दुसरा दिवस आहे, डे 2. या दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा या घड्याळामध्ये 11:52 10 वाजून 52 मिनिटं झाले आहेत आणि तरी सुद्धा प्रेक्षकांची गर्दी तुडुंब आहे. म्हणजेच काही या शेवटच्या सामन्याला रंगत येणार अशी आशा सगळ्यांना आहे. आणि रंगत काय येणार त्याचं कारण आहे, आतापर्यंत झालेल्या मॅचेसमध्ये ज्या वेळेला 70+ धावा झाल्यात ना, त्यावेळेला VBPLच्या ओव्हरला मोठं करताना तो संघ दिसलाय. परंतु हा असा एकमेव संघ आहे ज्या संघाने VBPLच्या षटकाला मोठं न करता त्यानं 77 पर्यंत मजल मारली आहे. आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये किती केल्यात? जसं 32 धावा होत्या, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 42 केल्या त्याने. VBPLचा ओव्हर सोडता पण मॅच सुरू झालाय. प्रीतम बारी बॉलिंगवरती, समोर भरत पाटील स्ट्रायकरला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, स्क्वेअर ऑफ द विकेट. आज स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता, बॅटला लागला, थोडासा फील्ड केलं गेलंय. गली रिझनमध्ये एका बाजूला भरत पाटील, दुसऱ्या बाजूला आयुब शेख. अगदी बिनीची जोडी, आघाडीची जोडी. नेहमीच आपण भरत पाटीलला पाहिलं ॲज अ कोपरीच्या टीमकडनं मॅच विनर खेळाडू म्हणून आहे, तर दुसऱ्या बाजूला कासार रोडावलीचा ठाण्याचा बायकर मॅन म्हणून ज्याला ओळखलं जातं अयुब शेख नॉन स्ट्राईक एंडला आहे. आणि एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे दोन्ही संघाची. 77चं टार्गेट, त्याच्यामध्ये त्या 2 धावा प्लस करता येत ना, मायनस करता येत नव्हत्या. त्यामुळे तिकडे बरोबर आहे, जस्ट क्रिक हिरोजला जे बघतात त्यांच्यासाठी त्या 2 धावा अगोदरच ॲड केल्या गेल्यात. दुसऱ्याच चेंडूवरती निर्धाव चेंडू जे सांगता होते बघा. आता जसं तुम्ही 77ला लक्ष करताय, 77चा पाठलाग करताय, 75चा, त्यावेळेला त्या 75 धावांचा पाठलाग करत असताना एक विशिष्ट प्लॅन बनलेला आहे आणि त्या प्लॅनिंगप्रमाणे बॉलर इंट्रोड्यूस केले जाणार आहेत, बॉलरना बोलवण्यात येणार आहे आणि फलंदाजांनी सुद्धा तसंच काहीसे विभागून घेतलेले आहेत. या धाबा 2 आयकॉन मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. नेक्स्ट बॉल इनसाइड आउट खेळायचं होतं, चेंडू बॅटची काढा घेऊन मागे निघून गेलाय. सँडीने स्वतःला झोकून दिला आणि चेंडूला अडवत असताना एक धाव या चेंडूवरती बसवली जाते. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि बॅटच्या बाहेरील कडेला जबरदस्त फील्ड केलं गेलं द शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये. तोपर्यंत एक धावे चेंडूवरती पुन्हा. आणि जसं तुम्ही उल्लेख केला प्लॅनिंगचा, नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे. जसं मी उल्लेख केला होता की टारगेट सभी के पास होता है, किसी को बनाने होता है, और कोई भी टारगेट है ना आपके साहस से बड़ा नहीं होता. कुठलंही लक्ष तुमच्या धाडसापेक्षा मोठं नसतं. धाडस दाखवायचं आहे बाई, डेअरिंग करायची आहे, हिंमत दाखवायची आहे. हिंमत दाखवली तर टार्गेट अचीव देखील होऊ शकतं. ग्लान्स केला चेंडूला, चेंडू चालला शॉर्ट फायनल रिझन मध्ये. सचिन मिस्टेक करतोय, चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ, फील्ड केलं, चांगलं फिल्डिंग. बॉन्ड लाईन जवळ चेंडू ट्रॅव्हल होत असता. एक धाव महत्वाची आहे. साई तिथे पोहोचले अगदी. साई बिल्कुल साई भाई, आप सही जगह पे पहुंचे हो, सही वक्त पे पहुंचे हो और सही वक्त पे पैर का इस्तेमाल आपने किया है. साई न परफेक्ट फील्डिंग केले ना, बिलकुल चांगली फिल्डिंग केली आणि हे सर्व डेडिकेशन तुम्हाला दाखवावं लागणार आहे. या सामन्यामध्ये जिंकण्याकरिता तुम्हाला तुमच्या प्रत्येक खेळाडूला कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल. मग जे फिल्डर आहेत त्याने फिल्डिंगद्वारे, जे बॉलर आहेत त्यांनी बॉलिंगद्वारे, आणि ज्या वेळेला समोरचा संघ खेळतोय त्यावेळेला बॅटिंगद्वारे कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. नेक्स्ट बॉल, प्रीतमचा शॉर्ट बॉल. ओह, व्हॉट अ डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर गतिमान चेंडू बाहेरच्या दिशेने निघत असताना नाकाच्या बरोबर बाजूने निघून गेलाय. विशाल दहागावकर यांच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि असे चेंडू असायला हवे. ज्यावेळेला तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट करता, इतकी मोठी स्पर्धा केला, तर 2 प्रकारचे चेंडू, बाउन्सर, यॉर्कर, आयदर टोस आयदर नोस, अशी गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. आणि तीच गोलंदाजी सध्या प्रीतम बारी, राईट आर्म राऊंड द विकेट. समोर फलंदाज आयुब शेख आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, मिडॉलला फिल्डर आहेत. जसा तो उडाला तसं काही प्रेक्षक वर्ग खुर्चीतनं उडाले होते. चेंडू जातोय की काय बाजूला असं वाटलं होतं, काही खुर्चीतनं उठले होते, असाही प्रसंग घडलाय. इन्व्हॉल्व्ह झालेत पब्लिक, प्रेक्षक, दर्शक आतमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेत या सामन्यामध्ये. नाही, पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धाबा धावपलकावरती. चांगली सुरुवात. 75चा बचाव करण्यासाठी याच्यापेक्षा चांगली सुरुवात होऊच शकत नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धाबा येणं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावा आल्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये मला वाटतं 5 धावा होत्या. पहिल्या इनिंगमध्ये 5 धावा होत्या. म्हणजे आतापर्यंत ही जी गाडी आहे ती तशाच काहीशा पटरीवरती चालली आहे. पण
काय ज्या वेळेला त्यांचे आयकॉन चालले किंवा ज्या वेळेला त्यांनी गेअर बदलले त्यावेळेला तुमचे गेअर बदलणार आहेत का? कधी कधी काय होतं, पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही खेळत असताना तुमचा जो खेळ चालला असतो त्याला कॉपी करून पेस्ट करणं सोपं नाही राहत. तुम्हाला त्यावेळेला तुमच्या ओन प्लॅनिंगने जावं लागणार आहे. आता पहिलं षटक त्याच्यामध्ये आलं 4 धावा, पण पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये ती जी सरासरी आहे ती वाढवावी लागणार आहे. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, एकाच दिशेनं 2 गाड्या चालल्यात, सेम ट्रॅकवरती आहेत का? थोडंसं आपण विरारच्या पुढे गेलं ना, काही वेळेला मेल एक्सप्रेस येते, काही वेळेला आपली लोकल येते. मग ती या 2 गाड्यांपैकी एकाला पुढे जाण्याचा सिग्नल मिळतो. कोणाला? ज्याला पहिल्या स्थानावरती लवकर पोचायचं त्याला, बाकीच्यांना सायडिंगला काढली जाते. त्याच्यामुळे हा खेळ तसा आहे बाबा, साइडिंगला नहीं जायचं, वेगाने जायचं है. आपने सही वक्त जिक्र किया था भाई, यहाँ गेयर चेंज करना जरूरी है. और एक अच्छा ड्राइवर वही है जो समय समय पे गेयर चेंज करता है. आणि यावेळेला तर मी असं सांगेल बाबा, डीजे वाले भाई तो गाना नहीं बजा रहे, लेकिन अदनान सामी वाला गाना थोड़ा सा लिफ्ट करा दो, थोड़ा सा लिफ्ट करा दो. गोलंदाजीसाठी गोलंदाज रेडी आहे. नफीसचा चेंडू होता, स्क्वेअर लेग रिजन मध्ये फील्ड केला गेलाय. पहिला चेंडू थोडासा खाली राहिला होता आणि खाली राहिलेल्या चेंडूला फटका खेळण्याच्या प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्ड केलं गेलंय आणि आता असं वाटू लागले सध्या दिवसभर गरमी होती, आता थोडासा थंडावा जाणवा लागलाय. आणि ते दोन्ही संघाचे जे पाठीराखे आहेत ना, सपोर्टर, त्यांना अगदी हुडहुडी बसले, अगदी हाताची घडी घालून ते बसल्यात. नाही, आणि ती हुडहुडी निघणारी ही गरम मॅच बनवू शकते. नफीस यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा अयूब ओहो, यावेळेला क्लीन बोल्ड, समोर हाताळला चेंडू, बॅट आणि पॅड मधून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आणि नफीसने आपली कलात्मकता दाखवत असताना मिळून दिलाय ब्रेक थ्रू. आयकॉन तंबूच्या दिशेने जात असताना अयूब बाद. पुढ्यात चेंडू हाताळत असताना एका वेळेला वाटलं होतं अयूबला की हा ओव्हरपिच आहे की काय, पण त्याच वेळेला टप्पा पाडून गिरकी करणारा चेंडू आतमध्ये आला, त्यानं त्रिफळा उडवलाय. अयूब बाद झालाय. मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय शिवसाई स्पोर्ट्सच्या. नक्कीच जसं ऍड मध्ये सांगितलं बाबा, जोर का झटका धीरे से लगे. हे धक्का देखील हा फुलरले नव्हता, टर्न झाला, पडला. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनरचा जसा चेंडू फिरतोय ना तसा चेंडू फिरलाय आणि स्टंप वरती जाऊन आदळलाय. वरती बेल्स आहे ना, बेल्सची लाइट जली भाई, वो लाइट नहीं जली, यहाँ दिल जले थे भाई, सपोर्टर के दिल जले है, वो लाइट नहीं जली है. यावेळेला ती लाइट नाही जळले, या टीमच्या ST20 टीमच्या सपोर्टर के भाई दिल जले, दिल थोडासा दुखा आहे. पण आज हे सगळं होणार जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होणार ना, त्यावेळेला अप्स अँड डाऊन होणार, खालीवर जी होणार. क्योंकि सफलता के मार्ग में ना बिना 1-2 पंक्चर के नहीं कोई चलाय. मोठा प्रवास करायचा तर गाडी 1-2 वेळा पंक्चर होणार. पंक्चर काढून आपको भी आना है, आपको भी सही वक्त पे आना है. जोर का झटका. आता त्या धक्क्यातनं थोडंसं सावरूत द्या भाई, धक्का लागलाय त्याच्यातनं सावरूत द्या. बरोबर, बिलकुल आपण चांगला उल्लेख केला. यावेळेला तुम्हाला मोठा प्रवास करायचा आहे तर 1-2 पंचर येणार, आणि पंचर येणार तर तुमच्याकडे स्टेपनी सुद्धा हवी आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी इथे स्टेपनी हवी आहे. पहिली विकेट आल्यानंतर आता नवीन फलंदाज राजेश ओगे मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याने समोरच्या दिशेने ड्रायव्हिंग लेन करून चेंडूला पाठवलंय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, चेंडूला फील्ड केलं. एकदा धावून कंप्लीट झाली. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. सिंगल धाव आल्यानंतर 5 धावा धावपल करते. 2 चेंडूचा खेळ झाला. दुसरं षटक पॉवर प्लेचं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूयात कशा पद्धतीनं हा फटका खेळला होता. आणि जसा तो डायरेक्ट हिट होतोय की काय असं वाटलं होतं ना, त्यावेळेला कित्येकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. अगदी टॅप केलं होतं, चेंडूला फील्ड केलं गेलं, त्यानंतर हा थ्रो झालाय ना बघा, हा थ्रो भाई, ये थ्रो अगर स्टंप पे लगता तो ओ हो क्लोज होतं. अगदी काळजाचा ठोका चुकावा असा हा प्रसंग सध्या होता. मोठी हानी होता राहिली आहे. भरत पाटील त्या एंडला होते, डेंजर एंडला, आणि भरत पाटील यांचं खेळपट्टीवरती थांबणं ही ST20 स्पोर्ट्स कोपरीसाठी खूप मोठी गरज आहे. बघूयात यावेळेला काय घडतंय. पण नफीस, खूप वेळानंतर नफीसचा तो फॉर्म दिसायला लागलाय. काही दिवसापूर्वी जर आपण एक स्पर्धा बघितली असेल, त्या स्पर्धेमध्ये नफीसनं केलेला तो परफॉर्मन्स, घेतलेली ती विकेट हॅट्रिक, ऑल इंडिया ओपनच्या संघासमोर गाव संकल्पनेतून खेळत असताना केलेला तो कार्तिकेयन संतोष भवनसाठीचा खेळ, आणि त्याच स्थितीला सुद्धा दोहरात असताना या वेळेला केलेला हा परफॉर्मन्स, आणि तिथं जखडून ठेवलंय दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये. नक्कीच त्याचं नाव नफीस आहे, पण भाई मुनासिब है. इस वक्त आपकी गेंदबाजी कारगर साबित हो रही है. परफेक्ट लाइन एंड लेन तुम्ही गोलंदाजी करतात, संधी देत नाहीयेत. पण भरत पाटील आहे,
कधीही मॅचला फिरू शकतो, कधीही सामन्याला घ्या टर्न करू शकतो, तितकी ताकद तितकी क्षमता त्याच्याकडे आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ये भरत पाटील आहे भाई, कोबरी गावचा खेळाडू आहे. कधी मॅचला टर्न करतील आणि टर्न करणारा, टर्न आणणारा हा सावकार VBPL 4. बघा कशा पद्धतीनं हा फटका खेळला, शरीरापासून लांबचा फटका आणि त्याला अवे फ्रॉम द बॉडी खेळत असताना इनसाइड आउट पाठवला कव्हरच्या क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी मिळाला आहे चौकार. आणि भरतची खासियत आहे, भरतचा कॉन्फिडन्स ही भरतची ओळख आहे, भरतची टेक्निक ही भरतची ओळख आहे आणि भरतचं नेतृत्व ही भरतची खास ओळख आहे. आणि ती ओळख दाखवत असताना चौकारानंतर पुन्हा एकदा यावेळेला इनसाइड आउट खेळलाय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक दूरवरती विघ्नेश वेगाला चेंडूवरती चाललाय, पण तो फक्त बघतच राहणार आहे. विघ्नेशच्या वेगासमोर चेंडूचा वेग होता जास्त, चेंडू जातो सीमारेखा पार, चौकार. इन्साइडवर हा फटका बघा, पुन्हा एकदा मेगा स्क्रीनवरती ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू अगदी होता त्या मिडल समोरचा चेंडू आणि ऑफ साईडला खेळाय. चेंडूला पाठवले सरळ सीमारेषा पार. जगन पाटील यांच्याकडनं या खास गाण्याच्या फरमाईसाठी त्यांच्याकडनं खास डीजे वाल्याला प्राइज आला. हा फटका बघा, अगदी बरोबर चिप स्ट्रोक खेळला होता आणि चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. नाही, आणि भरतचं विशेष कौतुक आहे या चेंडूसाठी. बघा पहिलं मन बनवलं होतं त्याने, बघितलं होतं ना की चेंडू टाकत असताना त्याच्या हाताची ऍक्शन काय, हातामध्ये चेंडू असताना रीड केलं होतं की याला बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बिलकुल तीच नजर त्या चेंडूवरती ठेवत असताना शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू जोपर्यंत बॅटला कनेक्ट होत नाही तोपर्यंत ती नजर काढली नव्हती आणि त्याचमुळे कदाचित हा चौकार आलाय. आता इथं नजाकतेची गरज आहे. इथे अलॉंग दी कार्पेट म्हणजे हवाई सफर करून फटके मारत असताना हानी होण्यापेक्षा यावेळेला गॅप ना शोधणं, मेरिटवरती खेळणं, या गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलंय, कॉन्सन्ट्रेट केलं गेलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 13 धावा दाबल करतात. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा ही स्थिती होती, 13 तेव्हाही होत्या, 13 आताही आहेत. आणि आता विकेट मध्ये फरक होता, 13-13 है. पण भाई ये 13-13 में मैच किसका है? ये 13 है या मेरा है? लेकिन VBPL लगता सबको प्यारा है. ये प्यारा खेल है, क्रिकेट का खेल है, क्रिकेटचा खेळ आहे. आपल्याला आनंद देणारा, आनंद शोधणारा आणि आनंद पसरवणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. तिथेही 2 षटकं संपली होती तेव्हा 13 धावा धापलकावरती होत्या. आता इथे देखील 13 आहेत. गोलंदाजीमध्ये होईल बदल, विघ्नेश गोलंदाजीसाठी सज्ज होतील. समोर राजेश आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. थोडंसं लांबून खेळला, दुरून खेळला, पहिलाच चेंडू डॉट बॉल आलाय. 13-13 वरनं कहाणी कंपॅरिझन तर पाहिलं ना तर कंपॅरिझन दाखवतात. तिथे 5 विकेट गेले होते, इथे 1 विकेट गेलाय. इतकाच काय तो फरक आहे या सामन्यामधला. म्हणजे इथे विकेटचा फरक आहे. म्हणजे ST20 कोपरी संघ तसं म्हणायला गेलं तर थोडासा वरचढ आहे. राजेश ओगे एक जखमी शेर आहे, सामनेली ओव्हर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला लॉंग ऑफ मध्ये, एक धाव येताना दिसते. थोड्या म्हणजे एका मॅचच्या अगोदर जर बघाल तर राजेश ओगे यांना इजा झाली होती. फील्ड करत असताना एकमेकाचा धक्का लागला आणि त्यावेळेला त्यांच्या नाकाला इजा जरूर झाली. पण त्या इजेला विसरत असताना म्हणजे जी काही जखम झाली त्या जखमेला ते विसरलेत. हा संघ ST20 स्पोर्ट्स कोपरी हा कोपरी गावातील संघ आहे. या संघाचे ते खेळाडू आहेत, संघाच्या गरजेला ते ओळखत आहेत आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये ते उभे होऊन टाकलेत. म्हणजेच काय, जखमी सर थोडासा जादा खतरनाक होत आहे. कदाचित राजेश इथे एक खतरनाक खेळाडू म्हणून पुढे येऊ शकतात. तुर्तास विघ्नेश समोर भरत, बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन वर्सेस आयकॉन. आयकॉन वर्सेस आयकॉन. याच्या समोर भरत पाटील गेला, विघ्नेशच्या चेंडूवरती हल्ला झालाय, कल्ला, चेंडू गेला सीमारेखा पार, षटकार. अशी मिस्टेक करत नाही भाई, हा मिस्टेक करत नाही. पण भरत पाटील अशा मिस्टेकला सोडत नाहीये, अशा फुलटॉस बॉलला सोडत नाहीयेत भरत पाटील. BP प्रतिस्पर्ध्याच्या गोलंदाचा ब्लड प्रेशर वाढवणारा. अगदी रक्तदाब असतो ना 80 ठेवायचा असतो नॉर्मल, 120 हाय ठेवायचा असतो, तिथून तो 120 ला 160 वर नेतो, 80 ला 100 वरती आणतो हा फलंदाज. हा फटका खेळाय जरूर, हा भरत पाटील आहे. ब्लड प्रेशर 80 वर 180 वर येईल. बॅक टू बॅक दुसरा
षटकार. अर्थातच भरत पाटील सबसे कातिलाना अंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. आणि भरतची खासियत काय, डिझेल ऐकवतो आणि त्यानंतर खासियतकडे जाऊयात. या गाण्यामध्ये श्री सत्यनारायणाचा उल्लेख आहे. सत्यनारायणाची खूप मोठी कृपा कोपरी गावावरती आहे. कोपरी गावामध्ये श्री सत्यनारायणची यात्रा खूप फेमस आहे. आतमध्ये गेलात तर खूप मोठं मंदिर आहे. जर कधी गेलात तरी दर्शन घ्यायला विसरू नका. आणि अशा सत्यनारायणाच्या आशीर्वादाने हा संघ नेहमीच सगळीकडे खेळत असतो. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी आणि त्याच संघाचा खेळाडू तारणहार मोरक्या कर्णधार नेतृत्व करणारा खेळाडू या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आहे. सर्वोत्तम अष्टबैली खेळाडू त्या गावातील आणि त्याच्यासमोर अर्नाळ्याचा मोठा अष्टबैली खेळाडू आहे. सध्याच्या घडीला तरी बाजू भरतच्या बाजूने झुकली आहे, कारण 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. ते सुद्धा बॅक टू बॅक आल्यात. 28 वरती 1 आहे. नेक्स्ट बॉल 26 वरती 1. ओ यावेळेला काय 2 उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. फटका खेळाचा रूप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होते. त्यांना टीमला झेल. या साईडला गाणा वाजला, त्या साईडला वाजतोय बँड बाजा वाजतोय इथे. आणि जसा झेल टिपला ना बघा, हे सेलिब्रेशन त्याला माहितीये किती महत्वाचा कॅच होता. किती महत्वाचं आहे. आणि तो कॅच टिपलाय. वैभवनं बॅकवर्ड पॉइंटला फिल्डिंग करत होते. स्लाइस कट करायचं होतं आणि दॅट्स अ रिव्हेंज. दॅट्स अ फ्रस्ट्रेशन होतं. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, कन्फ्युजन ज्यावेळेला आता ते 3 इडियट मधलं गाणं आहे ना, ते आहे पहिला. कन्फ्युजन मध्ये नाहीच आहे. कन्फ्युजन है सोल्यूशन का पता नहीं. सोल्यूशन जब मिला तो भाई क्वेश्चन क्या था पता नहीं. ते कहाणी होणार आहे. कन्फ्युजन आहे, क्वेश्चन काय माहिती नाही. प्रथम कुडू स्ट्रायकर प्रथम आहेत. गोलंदाजीला विघ्नेश. 2 अर्नाळ्याचे खेळाडू एकमेकांसमोर आहेत. विघ्नेश वर्सेस प्रथम वर्सेस विघ्नेश. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावफलकावरती धावा बघूया. 26 रन ऑन बोर्ड. आणि 4थं षटक महत्वाचं येते. हलकीशी धून डीजे मास्टर. आणि येऊया 3 ओव्हर राहिल्यात, पण VVPLचं महत्वाचं षटक येते. एक डान्स दिखाई दिया था आपका. सर स्क्रीन वरती बघू शकता जहीर शेख येणार आणि इन्व्हॉल्व झाले. भाई इन्व्हॉल्वमेंट आहे. नाही, इन्व्हॉल्वमेंट सुद्धा आहे आणि त्यांचा एक संघ सुद्धा इथे खेळणार आहे. येत्या शनिवारी ऑलराऊंडर्स टीम सुद्धा इथे खेळणार आहे आणि ती टीम झहीरबाईंची. आणि त्यामुळे झहीरबाई रोज येऊन या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय, कशा प्रकारे नाही, काय केलं पाहिजे काय नाही, त्या प्लॅनिंगवरती बारकाईनं लक्ष देत आहेत. आणि मागील वर्षी सुद्धा त्याने खूप एन्जॉय केलं होतं. उद्याच्या संघांची सुद्धा इथे माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. तुर्तास नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं गेलं या VVPL च्या ओव्हरमध्ये. उद्या खेळणारे संघ, पहिला सामना असणार शैबी 26 चंदन सार त्यांच्या विपक्षामध्ये विकास 11 बोळिंज आणि दुसऱ्या बाजूला टीम 94 कामन वर्सेस द ग्रेट मराठा जुचंद्र. पहिल्या सामन्यामध्ये शैबी 26 सुमित डेकळे आणि भावेश पवार यांना आपण बघणार आहात. विकास 11 बोळिंज मध्ये राहुल पाटील आणि बीरू बाबरे यांना आपण बघणार आहात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय तोपर्यंत एकच धाव. पहिला चेंडू होता. VVPL ओव्हरचा सुरुवात झाले. त्या टीमला जर पाहिलं ना, म्हणजे आपण जर शिवसाई स्पोर्टला पाहिलं तर VVPL ओव्हर 4 धावून झालं, त्याच्यामध्ये मायनस झाल्या होत्या. आता मायनस होऊन फायदा नाहीये बाई. असं गणित सांगते मायनस प्लस होत आहेत, पण तसं काही होणार नाहीये. या वेळेला तुम्हाला प्लस 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 द्यावं लागणार आहेत. समोर प्रथम आहे प्रथमेश कुडू आहे. गोलंदाजीसाठी पांजूच्या छोटेसे बेटावरून आलेला खेळाडू आहेत. मागच्या सामन्याचा हिरो आहे सचिन भोईर आहेत. पांजूकडनं भरपूर क्रिकेट त्यानं खेळलंय. गोलंदाजीसाठी सचिन.
ऑफस्टमच्या बाहेर खोलवा टप्प्यात चेंडू होता. लॉंग ऑनला चेंडू जातोय जोपर्यंत जिग्नेश येतील फील्ड करतील थ्रो करतील. थोडासा वेळ घेतला, टाइम तुम्ही घेतला, त्या टाइमचा फायदा उचलला. बाबा इतका वेळ घेतला तर विरार स्टेशनला लोकल पण थांबत नाहीत. 2 फलंदाज कसे थांबणार? त्यांनी केल्या 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ, इन्क्रीज होईल. 29 स्पर्धेत धावफलक जाऊन पोहोचले. सचिनचा आपण उल्लेख केला आणि सचिनने मागाशी एक गोष्ट ध्यानात ठेवली होती. त्यांचं लक्ष एकाच गोष्टीवरती आहे की मी जर परफॉर्मन्स नाही केला, मी जर चांगला खेळ नाही केला, आम्ही जर नाही जिंकलो तर आम्हाला घरी जावं लागेल. घरी जायचं नाहीये, या स्पर्धेमध्ये क्वालिफाय व्हायचं हे स्वप्न उरायची आहे आणि त्यामुळेच की काय त्यांच्या माध्यमातून परफॉर्मन्स होता तितकाच चांगला होतोय. पण त्याच्या समोर प्रथम कुडू आठवा लागणार आहेत. ते प्रताप, तो खेळ जो काही दिवसापूर्वी त्याने त्याच्या बॅटमधून केला होता आणि तो आठवत असताना मात्र चांगला परफॉर्मन्स अपेक्षित आहे. ST20 स्पोर्ट्स कोपरी संघाला जिंकण्यासाठी या मिडल ऑर्डर मधल्या 2 फलंदाजाकडून ती तुफानी फटकेबाजी अपेक्षित असणार आहे. खास करून या षटकामध्ये जिथे VVPL ओव्हर आहे. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि इथून कोणाची इच्छा आहे परत जायची. SL वर्ड ज्यावेळेला आला होता त्यावेळेला दिलं, SL वर्ड में जाऊंगा मैं, घर नहीं आऊंगा मैं. VVPL में जाऊंगा मैं, बिना जीते घर नहीं आऊंगा मैं. बिना जिंकल्याशिवाय मी येणार नाही, हे दोन्ही टीम सांगणार आहेत. ST20 दुसऱ्या बाजूला शिवसाई स्पोर्ट्स संघ आहेत. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉल मिड विकेटला. जसा फिल्डिंग झालंय चेंडू तितका नाही उसळला जितकी प्रेक्षकांना अपेक्षा होती. बाबा ग्राउंडवरती चेंडू पडेल, उसळेल असं नाही झालंय, असं नाही झालंय. फिल्डिंग झालंय चांगलं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण झाले. इतका चांगला खेळ रंगतोय म्हटल्यानंतर बक्षिसं येणार आणि बक्षिसं आलेली आहेत. प्रत्येक विकेटला विकास 0700 विराटनगर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. बघा विकास पाटील काल इथून खुश होऊन गेलेले कारण त्यांचा संघ क्वालिफाय झालाय आणि आता त्यांच्या मित्राच्या संघाला सुद्धा ते सपोर्ट करतायत. प्रत्येक विकेटसाठी हे बक्षीस आहे. पण समोर राजशोके जखमी शेर अनेक वेळा कोपरीसाठी खेळत असताना सामना आपल्या खेळीनं संघाच्या बाजूने झुकवला. यावेळेला मिस टाइम आहे, लवकर फटका क्लोज केला, बॅटची वरची कडा घेतली, जिंकणे चेंडू खाली. वन मोर कॅच ड्रॉप. झेल सुटलाय आणि सुटत असताना राजेशला जीवनदान मिळालं. शेवटचा बॉल. या ओव्हरमध्ये रन किती आल्या? प्रेक्षकांना इंटरेस्ट आहे VVPL ओव्हरमध्ये रन आल्या किती? आतापर्यंत धावा आल्या त्या 6. हा चेंडू बघा, सचिन भोईचा चेंडू होता, राईट आर्म अराउंड द विकेट. मिस टाइम स्ट्रोक झाला होता, कडेला लागला होता, चेंडू बऱ्याच वेळ हवेत राहिला होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते जिग्नेश. पहिला जास्त थोडंसं ओव्हररन झाले. चेंडू त्यांच्या अगदी मागे पडला, ओव्हररन झाले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्यात. तुम्ही जसा उल्लेख केला होता विकास 0700 आपल्या मित्राला सपोर्ट करण्यासाठी ते देखील आल्यात. आणि अजून एक गोष्ट आहे, पण शेवटचा बॉल आहे. 1 चौकार आला तर प्लस होईल, 2 आल्या मायनस होतील, 3 आल्या मायनस होतील, षटकार आल्या प्लस होईल, 4 आल्या 6 आल्या तर प्लस प्लस प्लस. ऑफ स्टंपच्या बाहेर. फिल्डिंग नुसतं प्लस नव्हतं होणार, सरप्लस होणार होतं. सरप्लस शेवटच्या चेंडूला चॉप केले. या षटकामध्ये आल्यात 7 धावा, 3 मायनस होतील, मागे जातील. हा शेवटचा बॉल बघा, ऑफ स्टंपच्या बाहेर होता, खेळायचं होतं चेंडूला, पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. हो फिल्डिंग झाले, चेंडू निघाले असता गेले असता. हे 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाफलकावरती आहेत त्या 30. त्या साईडला 32 होत्या, या साईडला 30 आहेत. मी येतो तुमच्या दिशेनं कारण एक प्राइज आले डीजे वाले भाई. तसं तुम्ही विकास विराटनगरचा उल्लेख केला ना की आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आल्यात. फक्त ते नाही आल्यात, हा जो बँड आलाय तो कालचाच आलाय का? काल जो बँड होता तोच पुन्हा एकदा ते घेऊन आल्यात. नाही आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा बक्षीस आहे. लगातार 3 षटकारांसाठी करण आणि स्वराज घासकोपरी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. लगातार 3 षटकारांसाठी करण आणि स्वराज घासकोपरी यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि हे बक्षीस दुसऱ्या बाजून सुद्धा लागलंय. आता तुम्ही बँड आणलेले आहेत, काल बँडवाले जिंकलेले आहेत. यावेळेला जे बँडवाले आलेले आहेत त्यांना हरवण्याचं स्वप्न ST20 स्पोर्ट्स कोपरीने सुद्धा उराशी बाळगलंय. चला मैदानाच्या आतमध्ये असलेली जी जोडी आहे प्रथम कुडू आणि राजेश ओगे मोठमोठे फटके मारत जाणतायत. कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जातंय? बॉलिंग मार्कवरती आयकॉन प्रीतम बारी. आता 12 चेंडू आणि किती धावांची गरज? 45. 12 मध्ये 45 म्हणजे जवळजवळ 22.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. असं असताना प्रीतम बारीचं येणं, त्याच्यासमोर अटॅक करणं मोठा चॅलेंज आहे. राज शोके समोर प्रीतम
शॉर्ट बॉल हो शॉर्ट बॉल आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती बघा. वेगवान चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आला सदा शिवशाहीच्या खेमे में वालेगी. वहां तो एक एक लड्डू फूट रहा है, मन में एक एक लड्डू फूट रहा है. पण या मॅचला कलाटणी यायची आहे, बदल घडवायचा आहे. तर स्ट्रोक पाहिजे, षटकार पाहिजे, चौकार पाहिजे. हा चेंडू बघा प्रीतमचा उजव्या यष्टीच्या बाहेर होता, आखू टप्प्याचा चेंडू होता, कट करायचा प्रयत्न केला गेला होता. यष्टीच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसायलाय. 11-45 मॅच आहे, पण चारही बाजूला प्रेक्षक आहेत, अजूनही सामना बघतात. हा वसई विरार प्रीमियर लीगचा सोहळा आहे. वसई विरार प्रीमियर लीग पर्व दुसरं आहे, पर्व दुसरं. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये हा क्वालिफाईन वाला मॅच आहे. क्वालिफाईन वाला बिलकुल काटेकी टक्कर आहे, काटेकी टक्कर आहे. प्रीतम सज्ज होतील. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक कॉल डिलिव्हरी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. एक धाव आहे चेंडूवरती पूर्ण. आणि कालच्या दिवसापासून तीन संघांना पाहिलं जे क्वालिफाय झालेत. आता शिवसाई जर क्वालिफाय होतोय तर गेल्या वर्षी त्यानं टॉप 3 मध्ये गेलं होतं, आता ते टॉप 8 मध्ये जातील. नाही आणि ही मोठी संधी आहे. शिवसाईची जर का बाजू बघितली तर आता थोडीशी मजबूत आहे. म्हणजे हा सामना 60-40 मध्ये येऊन थांबलाय. आक्रमक पारी खेळणं, प्रथम कुडीच्या बॅटमधून लगातार बॅक टू बॅक त्या षटकारांची उधळण होणं ही गरज आहे. ST20 स्पोर्ट्स कोपरीची शेवटच्या षटकामध्ये झालेली हाणामारी, शेवटच्या षटकामध्ये आलेले ते षटकार चिंतेचं कारण ठरल्यात. यावेळेचा चेंडू बघा यष्टांना मिस केलंय आणि पंचांचा इशारा वाईटचा सुद्धा आलाय. अतिरिक्त धाव धावपालकामध्ये ऍड होते. विशाल धागावकरचं कौतुक करावं लागेल. यष्ट्यांच्या मागे ज्या पद्धतीनं त्यानं गॅदर केलं चेंडूला, शफल झालेले होते, ऑप्शनच्या बाहेर ते सुद्धा गेले होते, पण ज्या वेळेला चेंडू मागे येतो असं पाहिलं त्यावेळेला स्वतःला झोकून दिला. बघा कशी ऑन साईडच्या दिशेने त्यानं डाई लागावली होती. लेग स्टंपच्या बाहेर ती डाई लागत असताना चेंडूला अडवलंय. अंडर डॉट वाईटची सांगता होत असताना एक धाव धावपालकामध्ये ऍड होतीये. जसं तुम्ही उल्लेख केला डावीच लगावी लागणार आहे, कारण त्याच्या टी शर्टचा नंबर 8 आहे. त्यांना माहिती आहे आपल्या हातून जर सुटला तर तो बाउंड्रीची वाटच बघेल, तो बाउंड्री लाईनच्या दिशेनंच जाईल. त्याच्यामुळे हे 100% द्यायचं आहे. मग तुम्ही बॅटिंग करताना कमी पडल्यात, बॉलिंग करताना कमी पडल्यात, मग फिल्डिंग आहे ना, फिल्डिंगमध्ये आपण आपले योगदान देऊया आणि तेच करायचं आहे. प्रथम कुडू स्ट्रायकर एंडला आहे, समोर आहे प्रीतम बारी. वेगवान काय चेंडू हाताळतोय प्रीतम बारी, अगदी एक्स्ट्रा एफर्ट लावलाय. काय या खेळाडूची ओळख आहे, धाकटी डहाणूच्या गावातनं आलेला प्रवास, डहाणूच्या अगदी छोट्याच्या गावातनं सुरू केलेला प्रवास आहे प्रीतम बारीचा. आणि आज ऑल इंडिया स्तरावरती या खेळाडूचं नाव घेतलं जात आहे. प्रीतमला आपण बाउन्सर हाताळताना खूप कमी वेळेला बघतो, जास्त तर भर ते कट करण्यामागे येत असतात, परंतु आज काहीशी वेगळी बॉलिंग अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन, अकॉर्डिंग टू दी विकेट, खेळपट्टीवर असलेला तो जीवित घास, त्याचा फायदा उचलत असताना केलेली बॉलिंग बरोबर खेळपट्टीला युटिलाइज करतायत. आणि डॉट बॉलवरती डॉट बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, त्यामुळे एका धाव्याने जर दुसरी धाव मिळणं स्वाभाविक आहे आणि 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. योग्य रणनीती, योग्य स्ट्रॅटेजी आणि बॉलिंग करण्याची जी काही पद्धत आहे, जे काही प्लॅन आखलेला आहे तो अगदी योग्य आहे. ऑल इंडिया ओपन आयकॉन म्हणून मला का चूज केलंय, माझ्यामध्ये अशी कोणती क्षमता आहे, माझ्यामध्ये असं कोणतं कौशल्य आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न प्रीतम करतात. व्हॉट आउटस्टँडिंग स्पेल इन टर्म्स ऑफ बॉलिंग. जसं तुम्ही उल्लेख केला की खेळपट्टीचा अंदाज घेऊन खेळपट्टीवरनं गुडलेंथवरनं त्या 2 मीटर 4 मीटरच्या आसपास या चेंडू हाताळला जातो, त्याला कारणही आहे. जी उसळी आहे, जसं तुम्ही उल्लेख केला आधी, हे रात्रीचा सुमार आहे. थोडासा मॉइश्चर, ड्यू फॅक्टर, या सर्व गोष्टी याच्यामध्ये इफेक्टिव्ह ठरतात. आता इम्पॅक्ट प्लेअर नाही पण इफेक्टिव्ह आहेत. इथे त्याचा प्रभाव त्याचा दिसून आलेला आहे. या सामन्यामध्ये देखील क्षेत्ररक्षामध्ये थोडासा बदल केला जातोय. डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत, त्या 3 बरोबर बॉन्ड लाईन जवळ, ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक बाउंड लाईन जवळ. पायावरचा चेंडू होता, ग्लास केला चेंडू, चला बाउंड लाईन जवळ. साई प्रयत्न करतोय पण नाही रोखू शकणार. चेंडू गेला बाउंड लाईनच्या बाहेर, फाईन लेग रिजन मध्ये. VVPL चौकार. चेंडू बाकी आणि त्या चेंडूवरती मोठ्या प्रहाराची अपेक्षा, गरज ST20 स्पोर्ट्स कोपरीला या सामन्यामध्ये जिवंत राहण्यासाठी, कारण 37 धावांची गरज आहे. 7 चेंडूचं खेळणं बाकी. इथे एक षटकार आलाय तर त्यानंतरचं षटक तुम्हाला मोठे फटके मारून मॅच जिंकता येईल. आणि यावेळेला काय, शेवटच्या अंतिम चेंडूवरती प्रथम कुडूच्या बॅटमधून येतोय दमदार षटकार.
ना भाई आखिरी गेंद पे सिक्सर आने दो, दिल ने कहा था, छातीवर हाथ ठेवला होता ना, सांगितलं शेवटच्या बॉलवरती सिक्सर येऊ दे, मैच में जान रहने दो भाई, जहां है तो जहान है, और सिक्सर है तो मॅच में थोडीशी जान आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय, त्याच्यामुळे मॅच मध्ये जान आले थोडीशी. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 चेंडूच्या खेळामध्ये 31 धावा पाहिजे. या 6 चेंडूच्या खेळामध्ये हा प्रेक्षक वर्ग आहे, अगदी आलाय बरोबर दुपारपासून आलाय, 3 वाजल्यापासून आलाय, 4 वाजल्यापासून मॅचला सुरुवात झाली, तसा प्रेक्षक वर्ग आपल्या जागेवरती बसून राहिलेला आहे. त्याला माहिती आहे ही संधी आहे या खेळाडूंचा खेळ पाहण्याची, या खेळाडूंना जवळून पाहण्याची, VBPLचा थरार अनुभवण्याची आणि VBPLचं क्रिकेट एन्जॉय करण्याची ही संधी आहे. तो प्रेक्षक वर्ग देखील ही संधी घेतोय. आणि प्रेक्षकांचा विशेष आभार आहे, कारण आपण सर्वांनी इतक्या रात्रीपर्यंत लेट नाईटपर्यंत तुम्ही इथे थांबलेला आहात आणि या सामन्यांचा आस्वाद घेतात. ही VBPL सीझन 2 ला मिळालेली एक स्फूर्ती आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 31 जर का क्रिकेटिंग कॅल्क्युलेशनचा जर विचार करत तर या 31 धावांची शक्यता आहे, नाही असं नाही. प्रत्येक चेंडूवरती जर षटकार आला तर या मॅचला सहज जिंकता येऊ शकतं, पण ते शक्य आहे का? याच मैदानावरती 5 चेंडू 5 षटकार लगावले गेलेले आहेत. 5 चेंडू 5 षटकार लागताना पण बघितलेले आहेत. आता तेच 5 षटकाराची गरज राजेश ओगे समोर, सचिन भोईर यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. काय सचिन इथे योग्य राजेश समोर गोलंदाजी करत असताना ते षटकार येऊ देईल की या सामन्याला पहिल्या 2-3 चेंडूमध्ये संपवण्याचा प्रयत्न? 2-3 चेंडूमध्ये काय या सामन्यावरती पकड मिळवताना दिसेल? फर्स्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल अँड गॉन. जॉय आहे. बँड बाजाचा उल्लेख का केला होता बरं जी मी माहिती आहे का? कारण काल जो संघ बँड घेऊन आला तो जिंकला, आज आला तो देखील अगदी जिंकण्याच्या मार्गावरती आहे. याचा अर्थ पुढच्या 3 दिवसामध्ये वसई विरारचे बँडवाले बुक होतील, रिझर्व होतील, ऑर्डर त्यांना जास्त येतील. बाबा जो बँड घेऊन जातो तोच जिंकतो. आणि कदाचित जो आलाय त्याचा सुद्धा भाव वाढू शकतो. नाही ते जास्त ब्लॅकमध्ये येतील. नवीन फलंदाज निखिल ओगे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीसाठी नेहमीच तारणहार म्हणून भूमिका त्याने साकारलेली आहे आणि आज 5 चेंडू आणि 31 धावांची गरज असताना त्यांना मैदानाच्या आतमध्ये येण्याची संधी मिळाली आहे. सचिन यांच्या समोर त्याचा खेळ बघूयात कशा प्रकारे रंगतोय. सचिन भोईरला दिलेली जबाबदारी सचिन भोईर खूप चांगल्या रीतीने पार पडतात. कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण यावेळेला लगावलं जात आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय आणि जो फाईन लेग होता तो थोडासा मागे बिलकुल मागे आणण्याचा प्रयत्न केला गेला. थर्ड मॅनमध्ये शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, गलीमध्ये पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक लगावण्यात आलाय आणि डीपमध्ये प्रोटेक्शन जर बघायचं लॉंग ऑन काउ कॉर्नर मिड विकेट लगावण्यात आलाय निखिलसाठी. नेक्स्ट बॉल. हो यावरचा चेंडू बॅटची आतली कडा घेऊन मागे निघून गेलाय, फटका फसलाय, सिंगल आली आहे आणि आता या मॅचमध्ये जवळजवळ औपचारिकता बाकी राहिली की काय, कारण 4 चेंडू आणि 30 धावा. आणि जसा मॅच झालाय कारण शेवटचे षटक हाताळण्याचे सचिन भोईर आहेत, पांझुगावचे खेळाडू आहेत. अख्खा पांझुगाव जागत आहे तिथे, बघतोय आपल्या गावातील खेळाडू, म्हणून ही वसई विरार प्रीमियर लीगची खरी रंगत आहे. छोट्याशा गावात बेटावरचा हा खेळाडू आहे आणि ते देखील या वसई विरार प्रीमियर लीगला पाहतात. ही खरी रंजक आहेत, खरी मजा आहे. नाही आणि VPLची अचिव्हमेंट सुद्धा आहे. आता ज्यावेळेला आपण ग्रामीण क्रिकेट बघत असतो त्यावेळेला ज्या 2 संघ खेळतात त्यांच्याच फक्त मॅच बघितल्या जातात, त्यांच्याच गावातील खेळाडू बघतात. पण ही VPL आहे, इथे ज्या गावचे खेळाडू त्याच्यामध्ये त्या गावची TV ऑन आहे, म्हणजेच ते व्ह्यूवर सुद्धा वाढलेले असणार आहेत. लाईव्हवरती बघणाऱ्यांची संख्या वाढलेली असणार, अनेक TVज ऑन असणार आहेत. पुढील चेंडूला यावेळेला दुरून लपेटलंय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू गेलाय आमच्या बहुजन विकास आघाडीच्या स्टँडच्या भरून सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार, 6 धावा. षटकार आला पण षटकाराला येता येता उशीर झालाय असं म्हणावं लागेल.
जे षटकार हे जर षटकार जर BBPL ओव्हरमध्ये आले असतं तर या मॅचची स्थिती काय असते? नाही नक्कीच असते आणि जसं तुम्ही उल्लेख केले की टी व्ही ऑन झाले त्याला कारण होतं कारण हाच भारताचा सामना होता झिम्बाब्वेशी पण तो एकतर्फी झालाय त्याच्यामुळे टी व्ही त्या बंद झाल्यात आणि हा मॅच बघतात टी व्हीवरती फक्त हा मॅच चालू आहे BBPLचा जसं तुम्ही उल्लेख केला त्या ओव्हरमध्ये पण क्रिकेट असं आहे बघा हे सगळं पहिला नव्हतं घडलं ज्याच्या अगोदर तिथे एक चेंडू आदळला होता बाउन्स पण तेवढा उडाला नव्हता आता उडालाय आणि बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार आता ते चेक करावं लागणार आहे या बँडमध्ये काय कमाल आहे. जो बँड वाला आता है वो मॅच जीत के जाता है म्हटल्यानंतर आता या या बँडवाल्यांकडे बघावं लागणार नक्की त्यांनी काय आणलं आणि त्याचं त्या बँड आणल्यानंतर मॅच जिंकण्याचा नक्की काय समज समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यावेळेला चेंडू बॅटची काढा ओ विशाल दहागावकर यांच्या हातातून चेंडू निसटलाय एकदा कंप्लीट आणि आता दोन्ही फलंदाजाचे शोल्डर सुद्धा डाऊन आहेत पण विशेष करून जे आयकॉन इथे खेळलेत आज दिवसभरामध्ये खरोखर त्याने प्रभावित केलंय मग ते प्रीतम बारी असोत किंवा आयुब शेख असोत किंवा बंटी पटेल असोत खूप चांगला खेळ त्या सर्वांनी करून दाखवला आणि त्यामुळे उद्याच्या दिवसाची सुद्धा चर्चा उद्या देखील येणार आहेत कारण सुमित ढेकले भावेश पवार प्रथमेश ठाकरे विश्वनाथ जाधव वीरू बाबरे यांचा खेळ पाहण्याबद्दल त्यास शिवसाई संघ क्वालिफाय होणारा चौथा संघ ठरलाय टॉप 8 मध्ये जाणारा फोर संघ नाव शिवसाई स्पोर्ट्स व्यासपीठावरती यायचं आहे करण मोरे यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. प्रीतम बारींचा सन्मान झालेला आयुब शेख यांना विनंती आपण यायचंय आपला सुद्धा सन्मान केला जाईल. या BBPL वसई विरार प्रीमियर लीग मध्ये आपण सर्वजण असा आयकॉन म्हणून आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीने आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. काही सन्मान ते या व्यासपीठावरती केलं जाणार आहेत आणि त्यामुळे मी विनंती करेल करण मोरे यांना की आपण व्यासपीठावरती यायचंय. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक असं नाव ज्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात सध्याच्या घडीला होतीये. टेनिस क्रिकेट विश्व पालघरकडून खेळत असताना तणाव सोडणारा दर्जेदार फलंदाज म्हणून ज्याचे ख्याती असे करण मोरे यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल झहीरभाई यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचा आपल्या शुभ हस्ते करण मोरे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. जय आणि टीम करण मोरे यांचा एक विशेष सन्मान इथे केला जाईल. धन्यवाद करण आपण या स्पर्धेचा एक भाग झालात. ऑल इंडिया ओपनच्या आयकॉन म्हणून या